पहिला इतिहास अध्याय 11। मग सर्व इस्रायल लोक हेब्रोन येथे दाविदाकडे जमा होऊन म्हणू लागले, पहा, आम्ही आमच्या हाडामासांचे आहो। गतकाळी शौल आम्हावर राजा असता इस्रायलांची ने-आण करणारे अग्रणी आपणच होता, आणि आपला देव परमेश्वर आपणाला म्हणाला होता की, माझी प्रजा इस्रायल यांचा मेंढपाळ व अधिपती तूच होशील। या प्रकारे इस्रायल लोकांचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले, आणि दाविदाने त्यांच्याशी परमेश्वरासमोर हेब्रोनात करार केला। आणि परमेश्वराने शमूएलाच्या द्वारे सांगितले होते त्या वचनानुसार त्यांनी दाविदास अभिषेक करून इस्रायलाचा राजा नेमिले। नंतर दावीद व सर्व इस्रायल लोक यरुशलेमेस गेले, यालाच यबूस असे म्हणतात। त्या देशचे रहिवासी यबूसी लोक तेथे राहत असत। यबूस येथल्या रहिवाशांनी दाविदास सांगितले की, तू येथे येऊ नको। तथापि दाविदाने सियोन नावाचा गड सर केला, त्यालाच दाविदपूर म्हणतात। दावीद म्हणाला, जो कोणी सर्वांच्या आधी यबूसी लोकास मार देईल तो मुख्य सेनापती होईल। सरुवेचा पुत्र यवाब हा प्रथम चढाई करून गेला म्हणून त्यास सेनापती केले। दावीद त्या गडात राहू लागला, म्हणून त्याचे नाव दावीदपूर पडले। त्याने नगराला चोहोकडून म्हणजे मिल्लोपासून सभोवार कोट बांधिला, आणि यवाबाने बाकीच्या नगरचा जीर्णोद्धार केला। दावीद अधिकाधिक थोर होत गेला, कारण सेनाधीश परमेश्वर त्याच्याबरोबर असे। इस्रायलाविषयी परमेश्वर बोलला होता, तदनुसार दाविदाच्या ज्या शूरवीरांनी त्याच्या पक्षाचे होऊन त्याला गादी मिळवून देण्यात सहाय्य केले ते प्रमुख पुरुष हे होत। दाविदापाशी असलेल्या शूरवीरांची नावे ही: हखमोन्याचा पुत्र याशबाम हा तिसांचा नायक असून त्याने 300 लोकांवर भाला चालवून त्यास एका प्रसंगी मारून टाकिले। त्याच्या खालोखाल अहोही दोदय याचा पुत्र एलाजार हा होता। तो तिघा महावीरांपैकी एक होता। तो पसदम्मीम येथे दाविदापाशी होता। तेथे पलिष्ट्यांनी एकत्र होऊन जवाच्या एका शेतात सैन्यव्यूह रचिला, तेव्हा लोक पलिष्ट्यांसमोरून पळून गेले। त्यांनी त्या शेतामध्ये उभे राहून त्याचे रक्षण करून पलिष्ट्यांचा संहार केला। त्या प्रसंगी परमेश्वराने त्यास मोठा विजय प्राप्त करून देऊन त्यांचा बचाव केला। मग त्या 30 नायकातले तिघे अग्रणी दाविदाकडे अदुल्लाम गुहेत गेले। तेव्हा पलिष्ट्यांचे सैन्य रेफाईम खोऱ्यात छावणी करून होते। त्या प्रसंगी दावीद गडावर असून बेथलेहेमात पलिष्ट्यांचे ठाणे बसले होते। दाविदास उत्कट इच्छा होऊन तो म्हणाला, बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी मला कोणी पाजील तर किती बरे। त्या तिघांनी पलिष्ट्यांच्या छावणीत घुसून बेथलेहेमाच्या वेशीजवळील विहिरीचे पाणी काढून दाविदाकडे आणले, पण तो ते पिईना। त्याने ते परमेश्वराच्या नामाने ओतिले। तो म्हणाला, हे माझ्या देवा, असे कृत्य माझ्याकडून न घडो। जे आपल्या प्राणावर उदार झाले त्यांचे हे रक्त मी प्यावे काय? कारण त्यांनी आपला जीव धोक्यात घालून हे आणले आहे, यास्तव तो ते पिईना। त्या तिघा वीरांनी हे कृत्य केले। यवाबाचा भाऊ अभिषय हा त्या तिघांचा प्रमुख होता। त्याने आपला भाला 300 मनुष्यांवर चालवून त्यास ठार केले। त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले। त्या तिघांमध्ये त्याची महती विशेष होती, म्हणून तो त्यांचा नायक झाला। तरी तो पहिल्या तिघांच्या योग्यतेस पोहोचला नाही। कबसेल येथला एक मनुष्य होता, त्याने पुष्कळ पराक्रम केले होते। त्याच्या यहोयादा नावाच्या पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता। त्याने मोवाबी अरिएल याच्या दोघा पुत्रास ठार मारिले, आणि बर्फाच्या दिवसात कूपात उतरून एका सिंहास ठार केले। मग त्याने 5 हात उंचीच्या एका धिप्पाड मिस्री पुरुषास ठार केले। त्या मिस्र्याच्या हाती साळ्याच्या तुरीसारखा एक भाला होता, पण बनाया
केवळ एक काठी घेऊन त्याच्यावर चालून गेला व त्याने त्या मिसऱ्याच्या हातचा भाला हिसकावून घेऊन त्या भाल्याने त्याचा वध केला. असे करून यहोयादाचा पुत्र बनाया याने त्या तिघा वीरांमध्ये नाव मिळवले. पहा, त्या 30हून त्याची महती विशेष होती, तरी पहिल्या तिघांच्या योग्यतेस तो पोहोचला नाही. दाविदाने त्यास आपल्या हुजरातीवर नेमिले. सैन्यातील वीर हे योवाबाचा भाऊ असायेल, बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एल्हानान, शम्मोत हरोरी, हेलस पलोनी, इक्केश तकोई याचा पुत्र इरा, अबियेजेर अनाथोथी, शिब्बखाय हुशाथी, इलाय अहोही, महरय नटोफाथी, बाना नटोफाथी याचा पुत्र हेलेद, बन्यामिन्यांच्या गिबातला रिबय याचा पुत्र इत्तय, बनाया पिराथोनी, गाशाच्या ओढ्याजवळचा हुरय, अबिएल अर्बाथी, अजमावेत बहरुमी, अलिशबा शालबोनी, गिजोनकर हशेमाचे पुत्र, हरारी शागे याचा पुत्र योनाथान, हरारी साखार याचा पुत्र अहियाम, उराचा पुत्र अलीफल, हेफेर मखेराथी, अहिया पलोनी, हेस्त्री कर्मेली, एजबयाचा पुत्र नारय, नाथानाचा भाऊ योएल, हगरीचा पुत्र मिभार, सेलक अम्मोनी, सरुवेचा पुत्र यवाब याचा शस्त्रवाहक नहरय बैरोथी, इरा इथ्री, गारेब इथ्री, उरिया हित्ती, अहलयाचा पुत्र जाबाद, रौबेनी शिजा याचा पुत्र अदिना. हा रौबेन्यांचा सरदार, त्याच्याबरोबर 30 जण असत. माकाचा पुत्र हनान, योशाफाट मिथनी, उज्जिया अष्टराथी, होथाम अरोएरी याचे पुत्र शामा व इएल, शिमरीचा पुत्र यदिएल व त्याचा भाऊ योहा तिसी, अलिएल महवी व एला नामाचे पुत्र यरीबय व योशव्या, इथमा मवाबी, अलिएल ओबेद आणि यासिएल मसोबाई.